तर हॅलो गाईज, माझं नाव आहे आकाश. तर आपण माझं ब्लॉग चॅनल आहे, पण मी तुम्हाला ब्लॉग कसा तयार करायचा ते तुम्हाला आज दाखवणार आहे. तर गाईज, मी पण ब्लॉगच शूट करतोय, म्हणून मी तुम्हाला सांगते, कुणाचे ब्लॉग व्हायरल होत नाही, कुणाचे ट्रेंडिंग मध्ये जात नाही. सॉरी, भाषेचा जरा प्रॉब्लेम आहे. तर कसा व्हायरल करायचा आणि ब्लॉग कसा शूट करायचा आणि ब्लॉग मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक कसं लावायचं आणि कुठल्याला बॅकग्राऊंड म्युझिक लावायचं, बॅकग्राऊंड म्युझिक कुठं भेटतं हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर गाईज, तर ब्लॉग सुरू करताना पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला काय काय लागतं ब्लॉग चालू करताना. तर ब्लॉग चालू करताना आहे ना, काय नाही, फक्त साधा सिंपल मोबाईल पाहिजे. आता जे तुम्ही व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओ मध्ये जे मोबाईल आहे तेच मोबाईल तुम्हाला पाहिजे, बाकी काय नाही. हँडल घेतला तरी चालतो, नाही तर नाही चालत. माईकची जरूरत नाही, कारण मी ब्लॉग शूट करतो ना, तो ब्लॉग डायरेक्ट मोबाईलच्या माईकवरच शूट करतो, म्हणून एवढं काही गरज नाहीये. आणि ब्लॉग शूट करताना मोबाईल कधी असा पकडायचा नाही, असा पकडायचा नाही. मोबाईल कधी बी उलट्या बॅक कॅमेराने ब्लॉग शूट करायचा आणि मोबाईल पकडताना असा पकडायचा, असा पकडायचा. मोबाईल कधी पकडताना असा पकडायचा आणि ब्लॉग शूट करायचा असा. कारण पुढच्या कॅमेरापेक्षा आहे ना मागचा कॅमेरा त्याची क्लिअरिटी चांगली असते, म्हणून कधी पण आहे ना पुढच्या कॅमेऱ्याने चालू करायचा नाही, मागच्या कॅमेऱ्याने ब्लॉग शूट करायचा. त्याच्यानंतर ब्लॉग शूट करताना असं गर्दीचं ठिकाण बघायचं, कुठं फेमस जागा कुठे आहे आपल्या इथं काय चांगले फेमस काय हे बघायचं. अशा ठिकाणी ब्लॉग शूट करायचा, म्हणजे लोकांना काय पाहिजे, अरे इथं गर्दी, इथं काहीतरी आहे ह्याच्या ब्लॉग मध्ये, असं लोकांना वाटतं आणि अट्रॅक्टिव्ह असं व्ह्युअर्स वडून येतात. म्हणून आहे ना, कधी पण चांगलं फेमस ठिकाणी जायचं आणि ब्लॉग शूट करायचा. आणि गर्दीमध्ये आपण घाबरतो, ब्लॉग कसा शूट करायचा. माझ्याकडनं पण होत होतं पहिल्यांदा, पण आता मला भीती वाटत नाही, कारण घाबरायचं नाही, कधी सुद्धा घाबरायचं नाही. लोकांना आता आपल्याला म्हणायला वाटतं, अरे आपण ब्लॉग शूट करायला लागलो, तो आपल्या तोंडाकडे बघायला लागलाय, तो आपल्या तोंडाकडे बघायला लागलाय, हसतील आपल्याला. काही नाही, आपण फक्त डोक्यात एवढंच ठेवायचं की आपल्याला हे व्हिडिओ काढून आपल्याला त्यातनं पैसे भेटणार आहे, आपली रोजीरोटी येते. ते बाकी त्याच्यावर बाकी कुठल्याही गोष्टीवर लक्ष ठेवायचं नाही, इग्नोर करून टाकायचं. म्हणून आहे ना, ब्लॉग शूट करताना काही बघायचं नाही, फक्त आपलं लक्ष कॅमेऱ्यावर पाहिजे आणि आपल्याला काय बोलायचं ह्याच्यावर लक्ष पाहिजे. म्हणून ब्लॉग शूट करताना घाबरायचं नाही. दुसरी गोष्ट, ब्लॉग शूट केल्यावर ब्लॉग कसा शूट करायचा, आता घरापासून तुम्ही चालू केलेला ब्लॉगचा शूट करायला, ते डायरेक्ट आपण कुठे गेलो, हा गाईज मी इथं आलेलो आहे, आज मी इकडे जाणार आहे, मी आज हे दाखवणार आहे तुम्हाला, गाईज मी तुम्हाला ते दाखवणार आहे, असं ब्लॉग पूर्ण शूट करायचा. आणि जोपर्यंत आपण तिथनं निघत नाही, घरात आल्यावरच तो एंड झाला पाहिजे, असा ब्लॉग शूट करायचा. त्याच्यानंतर आता बॅकग्राऊंड म्युझिक कसं लावायचं, बॅकग्राऊंड म्युझिक आपल्याला लावायचं. आता तुम्ही करताय हॅपी वालं, म्हणजे काहीतरी चांगलं झालेलं आहे, मग त्याला तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक लावताय, सॅड बॅकग्राऊंड म्युझिक लावताय. आणि काहीतरी दुःख झालं, आपला मोबाईल फुटला, अगर काय झालं, आपल्याला दुखापत झाली, तर आपण काय हॅपी वालं बॅकग्राऊंड म्युझिक लावतो. हे चुकीचं आहे, लोकांना आहे ना कन्फ्युज होते, हे काय करतोय. मग त्यासाठी आहे ना, युट्यूबवर अनेक वेबसाईट आहेत, अनेक वेब चॅनल आहेत, त्याच्यावर भेटतं आपल्याला सॅड म्युझिक, हॅपी म्युझिक, हे सगळं भेटते आपल्याला. मग त्याच्यावर टाकायचं युट्यूबवर, ते आपल्याला भेटतात, त्याच्यावर परफेक्ट लावायचं. आणि काय असं लावणं असं गरजेचं नाहीये बॅकग्राऊंड म्युझिक. आता तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगला गेलाय, तुम्ही कुठं बाहेर फिरायला गेलाय, त्यावेळेस लावलं तर ठीक आहे, बॅकग्राऊंड म्युझिक लावायचं, आता नाही लावलं तरी चालतंय. आणि ब्लॉग एडिट करताना सगळ्यात बेस्ट, मी तर आहे ना, माझ्याकडे कॅम्प्युटर नाही, काय नाही, मी मी आता मोबाईल शूट करायला लागलो, तो मम्मीचा मोबाईल आहे. मम्मीने पण आता नवीन चॅनल चालू केलेला आहे ब्लॉगचा, तर हे माझा नाहीये, मी तुम्हाला दाखवायसाठी मम्मीचा मोबाईल घेतलेला आहे. तर मी माझ्यापाशी लॅपटॉप नाही, कॅम्प्युटर नाही, काय नाही, मी बघताय ना, जे मोबाईलवर मी आता शूट करतोय त्याच मोबाईलवरनं एडिटिंग करतोय. एडिटिंग करण्यासाठी मला आहे ना काइन मास्टर आणि व्हीएन ऍप्लिकेशन आहे ना, ते सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यावरनं तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकताय. तर गाईज, व्हीएन ऍप्लिकेशन वरनं आणि काइन मास्टर वरनं ब्लॉग तुम्ही एडिट करू शकताय. त्याच्यावरनं तुम्ही परफेक्ट, काही गरज नाही तुम्हाला, काही शिकायची गरज नाही. काइन मास्टर कसा चालवायचा हे तुम्हाला युट्यूबवर पण भेटत, कसं एडिटिंग करायचं हे युट्यूबवर तुम्ही सर्च करून बघू शकताय.
एडिटिंग कसं करायचं, व्हिडिओ एडिट कसं करायचा तुम्हाला युट्यूबवर सापडून जाईल. कारण आजकाल आहे ना युट्यूबवर सगळं काय भेटते तुम्हाला. तुम्हाला काय पाहिजे असेल, कसं काय करायचं, जेवणाबद्दल, खाण्याबद्दल, अगर ब्लॉग बद्दल सगळी माहिती तुम्हाला भेटून जाऊ शकते. म्हणून आहे ना तुम्हाला काय येत नसेल तर युट्यूबवर सर्च करा, त्याच्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील. तर गाईज अशा रीतीने ब्लॉग शूट करायचा आणि कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही, फक्त आहे ना त्याच्यावरच फोकस धरायचा. तर गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला, माझा पण चॅनल नवीनच आहे, मी कमीत कमी 7-8 दिवस झाले मी पण चालू केलेला आहे. कारण माझा पहिला चॅनल होता तो युट्यूबने उडवून टाकलेला आहे, तो मला भेटणारच कुठे तो चॅनल. त्याच्यासाठी आहे ना मी हे नवीन चॅनल चालू केलेला आहे. मी पण माझ्या पण चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर पुढचा मिनी ब्लॉग कसा शूट करायचा हे तुम्हाला त्यात शिकवतो. त्याच्यानंतर आहे ना मिनी ब्लॉग कसा एडिटिंग करायचा हे सुद्धा तुम्हाला शिकवतो. तर गाईज पुढचा व्हिडिओ पाहिजे का नाही मला कमेंट करून सांगा. एवढं बोलून आपला व्हिडिओ इथंच थांबवतो. गुड नाईट.